मेघाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघूयात गाजराचा हलवा कसा करायचा ते। हिवाळ्यात गाजराचा हलवा खायची मजा काही औरच असते। तर लवकरच सुरू करूया। तर ह्यासाठी मी घेतले अर्धा किलो गाजर। गाजराला स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतले आणि मग किसून घेतले। तुम्ही त्याचे छोटे छोटे काप करूनही कुकरमध्ये शिजवूनही त्याचा हलवा बनवू शकता किंवा एकदम छोटे काप करून त्याला स्मॅश करूनही करू शकता, पण मी हे किसून बनवणार आहे। आता आपल्याला घ्यायचं 1 टेबलस्पून साजूक तूप आणि त्यात घालूया किसलेलं गाजर। आणि ते 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया। आणि साधारण 6 ते 7 मिनिटं त्यावर झाकण ठेवूया। त्यामुळे काय होईल, गाजर लवकर मऊ व्हायला मदत होईल। फक्त अधूनमधून चेक करत राहावं लागेल, कारण गाजर कडेला लागायला नको। आता बघा, गाजर छान मऊ झाले। आता ॲड करायचे 2 कप दूध। 1 कप असेल तरी चालेल, 1 कप सफिशियंट आहे याला। आता छान दुधात शिजवून घेऊया। साधारण 10 ते 15 मिनिटं लागतील। त्यानंतर मी ॲड करते 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क। हे बिलकुल ऑप्शनल आहे। ह्याने काय होतं की खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतो। त्यानंतर ॲड करूया अर्धा कप पनीर। हे आपलं बघा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आणि खूप छान टेस्ट येणार आहे। मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आला आहे, खूप छान सुगंधही येतोय। त्यानंतर ॲड करूया वेलची पूड। दूध असं आटलं की ह्यात परत आपण 2 टेबलस्पून तूप टाकतोय, म्हणजे टोटल आपण 3 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे। हे मिक्स झालं की साखर टाकायची। आता तुम्हाला जसं गोड हवं तसं साखर ॲड करा, कारण मला जास्त गोड नको म्हणून मी खूप कमी साखर टाकते। साधारण अर्धा किलो गाजराला आपण 80 ते 100 ग्राम साखर टाकू शकतो। आणि ह्यात कंडेन्स मिल्क मी टाकलंय, सो तेही गोड असतं, त्यामुळं मी साखर कमी टाकते। आता साखर विरघळेपर्यंत परतून घ्यायचं। छान 2-4 मिनिटं। आता बघा, मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।